वाटचालीसाठी प्रत्येक 11 दारो टीम लाख लाख शुभेच्छा। आणि तास जर पण पाहिलं सारा 11 चिखलोली ठाकूरबाडा टीम हार्ड लक 33 धाबा इथे 33 धाबांचं संरक्षण करायचं होतं, परंतु शेवटच्या ओव्हर पर्यंत तुम्हाला फाईट देता आलेली नाहीये, परंतु तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील बेस्ट ऑफ लक असणाऱ्या हे देखील लक्षात असतं। परंतु प्रत्येक 11 दारो टीमसाठी एक महत्त्वाची सूचना 4 मे म्हणजे 4 तारखेला तुम्हाला इथे 7:30 ते 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, हे देखील लक्षात सुद्धा। प्रत्येक 11 दारो टीम तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की इथे तुम्ही 4 मे अर्थात तिसऱ्या रात्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 7:30 ते 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। या ठिकाणी तुर्तास आमच्या वाडीला देतो विश्रांती आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सवारे सरांचा आभास। थँक्यू सो मच। तास दरम्यान आपण पाहतोय प्रत्येक 11 दारो टीमच्या सर्वस्व ग्रामपंचायत कारावच्या विद्यमान उपसरपंच सन्मान्य नंदूजी शेंडे साहेबांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर प्रत्येक 11 दारोळ संघ म्हटलं तर अगदी नंदूदादा शेंडे यांचं सुपुत्र आणि त्यांच्या सुपुत्राच्याच नावाने ही टीम आपल्याला नेहमीच पाहायला मिळते। खरं तर आज प्रत्येक 11 दारोळ टीम हे खरं तर आज भरपूर खुश आणि त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक स्मित असं पाहायला मिळते। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक। खास करून जयेश मोंडाळीची बॅटिंग आम्हाला पाहायची होती, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचून दिलं नाहीये। चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देऊ अविनाश गुटे। 15 चेंडू आणि 30 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 6 चेंडू आणि 6 धाबा त्याने खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट त्यांनी मिळवून दिला होता। तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच अविनाश गुटे। आपण यायचं मी विनंती करेल सन्मान्य आदरणीय बाळाजी शिंगवे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन अविनाश गुटे या खेळाडूला सन्मानित करतोय। अविनाश गुटे आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आपण अविनाश गुटेकडे थोडीशी चर्चा करू, तोपर्यंत खेळपट्टीची थोडीशी मरम्मत त्या ठिकाणी पाहायला मिळते। स्वतः स्पर्धेचे आयोजक आहेत सागर वाघ आणि त्यांच्याकडनं अफाट मेहनत सुद्धा करतात। त्यांना माहिती आहे ही स्पर्धा आपल्याला इथून नाही तर अगदी मुंबईच्या शहरापर्यंत ही स्पर्धा पोहोचवायची आहे, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही आपल्याला स्पर्धा पोहोचवायची आहे, त्याच्यासाठी सागर वाघचे प्रयत्न चालू आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय अविनाश गुटेला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत असताना बाळाजी शिंगवे साहेबांच्या शुभ हस्ते अविनाश गुटे 15 चेंडू 30 धाबा त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि त्यानंतर 2 चौकार देखील पाहिलेत। एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अविनाश गुटे काय म्हणशील तुझ्या बॅटिंग विषयी आणि संपूर्ण टीम विषयी? नक्कीच बॅटिंग वगैरे काय प्रॅक्टिस वगैरे नव्हती आमची, हे पहिलीच नाईट मॅच आहे आमची, त्याच्यामुळे काय प्रॅक्टिस वगैरे काय नाही। मागच्या महिन्यात फक्त एक खेळ होतो गेटाजीवाडी, तिथून काय बॅट पण आता दोन्ही फर्स्ट टाइम इथे घेतली। बस परफॉर्मन्स चांगला झाला आणि पूर्ण टीमने 100% दिले। थँक्यू सो मच। आणि त्यानंतर आणखी एक प्रश्न अविनाश गुटे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरले होत्या नाईट मॅच पहिलीच होती, दबाव होता की नव्हता? खरं तर सारा 11 चिखलोली ठाकूरबाडा टीम म्हटली तर याच विभागातील एक चांगला संघ आहे, खरं तर तो संघ देखील तुम्ही पराभूत केला आणि जवळपास आत्ताच अविनाश गुटेने सांगितलं की 30 दिवसापेक्षाही जास्त प्रॅक्टिस नाहीये, तरी देखील त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केली आहे। थोडंसं मैदानाच्या आतमध्ये प्रेशर होता की नव्हता? नक्कीच पहिलीच मॅच होती नाईट, प्रेशर तर होताच, खूप प्रेशर होता, सगळ्यांवरच प्रेशर होता, माझ्यावरच नाही पूर्ण टीमवर प्रेशरच होता। थँक्यू सो मच अविनाश गुटे। हे होते अविनाश गुटे। आणि आयोजकांकडनं एक महत्वाची सूचना येते, खरं तर या मॅच साठी मी म्हणेन बीसीसी चिंचवली आणि त्याच्या अगेन्स्ट तामसई टीम आहे, कुठल्याही टीमला बाय नसणार आहे हे लक्षात सुद्धा। ही देखील मॅच भरपूर चांगला पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय नंदूजी शेंडे साहेब या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। थँक्यू सो मच। आणि त्याचबरोबर प्रत्येक 11 दारो टीम आपण आयोजकांची संपर्क साधा प्लीज। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोलतोय जिथे खरं तर मलंगड विभागामध्ये एक स्पर्धा झाली होती, जे बोली कुशली आयोजित आमदार चषक 2025 पाठीमागच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये तामसई टीमनं चॅम्पियन पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्याने पटकवली होती आणि तो सध्या संघ मैदानाच्या आतमध्ये बीसीसी चिंचवली टीमला फाईट करेल। ऐकूया
24 बॉल मध्ये किती धावा बनवतील बीसीसी चिंचवली टीम आणि त्याच्या विरोधात सध्या कशी गोलंदाजी राहील तानसेई टीमची। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। या मॅचला भरपूर मजा येईल। आगे की कहानी सुनते हैं प्रसाद जी सवारे के जुबान से। थँक्यू सो मच सोनू सर। भरपूर चांगला सामना पाहिला परंतु आता रेग्युलर गटाला झाली सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तन्वी 11 बीसीसी चिंचवली संघाकडे आपण पाहतात सुरेश आणि त्यांच्या समवेत राम खंडवे आहेत। हे दोन विस्फोटक फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये हे दोन सलामी वीर परंतु पहिला षटक फेकण्यासाठी प्रभाकर गेम ऑन। पंचांचा ग्रीन सिग्नल। इथे पहिलाच बॉल बीमर चेंडू चुकीचा चेंडू आणि त्यावरती आलेला हा पहिला बार खरं तर पहिला चौकार सुरेश याच्या बॅट मधून। तब्बल नशिबाचा पंजा इथे पण पाहायला मिळेल। एकही चेंडू व्यवस्थित झाला नाहीये परंतु इथे 5 धाबा मात्र तन्वी 11 बीसीसी चिंचवली संघाला 5 धाबा मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये दिल्यात। पंचांचा इशारा आता फ्री हिटचा आलाय। पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळण्याची संधी इथं गोलंदाजानं निर्माण करून दिली आहे। गुडले स्पॉटचा हा चेंडू वेगवान चेंडू होता खरं तर पुल करण्याचा प्रयत्न परंतु वेग मात्र भन्नाट पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती अगदी टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यानंतर इथे आपण पाहतात कमबॅक करत असताना गोलंदाज प्रभाकर डॉट बॉल। इथे पहिला चेंडू आता कंप्लीट झालाय। 5 धावा धावफलकावरती सुरुवात सध्या आता दोन्ही टीम कडून चांगली पाहायला मिळेल। इथे फटका चांगला आहे। आधीच पोझिशन बनवली फटका बनवला आणि त्यानंतर इथे गोलंदाजाच्या गतीचा वापर आणि त्यानंतर चेंडू होतोय अगदी बाहेर अर्थातच चेंडू सीमारेषा पलीकडे जमिनीला दन दन करत 4 धावा चौकार। चार धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील सुरेश यांच्या बॅट मधून। चांगली सुरुवात करत असताना स्वप्नवत सुरुवात खरं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात सध्या करत असताना सुरेश माहिती आहे त्याला 4 षटकांचा हा सामना आहे। पहिल्या बॉल पासून अटॅक करणं फार महत्वाचं। इथे हा चेंडू चांगला आहे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ परंतु या चेंडूवरती अगदी या चेंडूचं मात्र उत्तर नव्हतं मित्र म्हणेन सुरेशकडे परंतु आता हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय। मागील 2 चेंडूवरती झालेल्या चुका 2 चेंडूवरती आलेला धाबा आता इथे कमबॅक करत असताना गोलंदाज प्रभाकर डॉट बॉल 9 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील। पॉवर प्लेचं हे षटक मात्र पॉवर प्लेचं षटक फेकी करत असताना प्रभाकर वरती भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या आहेत। सातत्याने कमीत कमी धाबा सिंगवरती समोरच्या टीमला रोकायचं आहे। किमान पॉवर प्ले मध्ये एखादा विकेट घेण्यासाठी आपण पाहता प्रभाकरला सातत्याने पहिला षटक फेकण्यासाठी इन्व्हाइट करतात परंतु इथे घडलंय काय चुकीचा मित्र म्हणे थ्रो फेकी आणि त्यानंतर चोरटी धाव मात्र या रात्रीमध्ये आपण पाहता ही पहिली धाव मात्र चोरण्याचं काम पूर्ण केलं ते म्हणजेच तन्वी 11 बीसीसी चिंचवली संघाने। यस अंपास लेग बायच्या माध्यमातून इथे एक धाव कंप्लीट होईल आणि या एका धाबा संख्येच्या मदतीने आता टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती। खरं तर तन्वी 11 बीसीसी चिंचवली विरुद्ध तामसई जय वाघोबा तामसई हा संघ पाहता खरं तर या दोन्ही संघांसाठी मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। अगदी आमचे साथी समालोचक बेकरा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील। 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 धाबा। इथे फटका चांगला आहे लेट कट अपर कटचा फटका गॅप शोधलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पंचांचा इशारा धावा मिळतील 4 इथे ठोकलाय चौकार। षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी चिंचवली संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 16 या धाबा संख्येवरती डिझाईन।
सो मास डीजे तर चला लगेच जास्त बेल्ट मात्र घ्यायचा नाहीये. दोन्ही टीम इथे लगेच सामना सुरू करायचा आहे. अगदी पहिल्या ओव्हरचा खेळानंतर आपण पाहतात बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते सुरेश आणि राम यांच्या माध्यमातून. अगदी राम जसे स्ट्राईक वरती आले तसे लगेचच 2 धाब्याने आपला अकाउंट ओपन केला आणि तदनंतर एक नेत्रदीप फटका. अगदी शक्तीपेक्षा युक्ती इथे श्रेष्ठ दाखवले आणि तदनंतर अगदी शेवटच्या बॉल वरती मात्र 4 धाबा राम खंडवीनं जमा केल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धाबा. तर चला यानंतर होणारा नेक्स्ट सामना पाहायला मिळेल तो म्हणजे जय वाघोबा क्रिकेट संघ बोहनोली विरुद्ध किशोर 11 खरवई. दोन्ही टीम इथे आले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. पहा इथून देखील मी सातत्याने तुम्हाला नक्की सूचना देऊ. इनिंग ब्रेक मध्ये जर का एखादा संघ टॉस साठी आला नाही तर त्या टीमला मात्र लगेच पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु इथे जोरदार अपील जरूर झाली एलपीडब्ल्यू साठी. परंतु इथे पंचांनी लगेच सांगितलंय की इथे बॅट अँड बॉलचा संपर्क आहे. डॉट बॉल. सध्या तरी पहिल्या ओव्हर मध्ये झालेल्या धाबा करत परंतु तदनंतर सेकंड ओव्हर मध्ये धावा अगदी इथे आपण पाहतात गोलंदाज सध्या कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी पहिलाच बॉल डॉट. परंतु सुरेश एक सातत्याने जो नेहमीच नॅचरल क्रिकेट खेळतो सध्या तरी त्याला थांबवणं फार कठीण होऊ शकतो. परंतु इथे लो फुल टॉस होता डायरेक्ट हिट इथे देण्यात आलंय यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. परंतु इथे घडले काय निशाणा. यस अंपायर्स यस इथे पाहायचंय जर का चेंडू हातामध्ये असेल तर इथनं धाव नसेल. जर का चेंडू सोडला असेल तर धाव इथनं नक्कीच मिळेल. येस पंच या ठिकाणी पहिल्या अटेमध्ये बॉल सुटला होता परंतु सेकंड अटेमध्ये बॉल पकडलेला आहे म्हणजेच या ठिकाणी धाव कंप्लीट आहे. पहा एकाच ऍक्शन मध्ये जर का बॉल न किपरने जर बॉल गॅदर केला तर कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. परंतु त्या ठिकाणी बॉल यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून सोडण्यात आला आणि लगेचच इथे आपण पाहता धाव सोडण्याचं काम. परंतु आता हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंच करतायत. अजून एक अवांतर धाबा या ठिकाणी पाहायला मिळते. अवांतर धाबा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल 18 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळते. सध्या चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना बीसीसी चिंचवली संघाकडनं. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न राम खंडवी होते स्ट्राईक वरती. खरं तर बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. सध्या तरी राम खंडवी यांचा हा फेवरेट चेंडू पाहायला मिळतो आणि फेवरेट शॉट होता खरं तर हुक शॉट परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल सरळ रेषेवर खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय. जेलची संधी आहे. लॉंग ऑनचा खेळाडू इथे जज करतोय चांगलं जजमेंट आणि इथनं पहिला धक्का लागला जातोय तो म्हणजे बीसीसी चिंचवली संघाला. राम खंडवी पेव्हिलियनच्या एंडला फलंदाज बाद. पहिला धक्का हा अगदी 18 धावसंख्येवरती पाहता खरं तर दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती. पहिल्या विकेटसाठी तब्बल 18 धावसंख्येची पार्टनरशिप आणि तदनंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती अनंता गावंडा एक मोठं नाव. खरं तर अंबरनाथ तालुक्यातील एक मोठे नाव. सातत्याने आपण पाहतात जेव्हा प्रेक्षणीय सामने होतात तेव्हा नेहमीच अनंता गावंडा यांचं खरं तर नाव चर्चेमध्ये असतं आणि त्यांच्या नेतृत्वात मात्र नेहमीच अंबरनाथ 11 संघ खेळत असताना आपण पाहता आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथं आपण पाहता टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली या ठिकाणी यास पंच सांगतात हा चेंडू डॉट आहे. परंतु तदनंतर आता 1 बाउन्सरनं आता इथे गोलंदाज राजला खरं तर वॉर्निंग देण्याचं काम केलंय. शेवटचा बॉल शिल्लक परंतु यापुढे जर बाउन्सर चांगला कमबॅक राहिलाय असं वाटलं होतं की
पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, परंतु चिंचवली संघ इथं सातत्याने अटॅक करलं, पण तसं घडलं नाहीये. येथे चांगला कमबॅक पाहायला मिळाला राज यांचा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच किशोर 11 खरबई विरुद्ध जय वाघोबा क्रिकेट संघ बोनोली. दोन्ही टीम इथे आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. खरं तर बोनोली संघ म्हटला तर याच परिसरातील एक दमदार संघ, म्हणजेच आज सर्वांनाच पाहायला मिळेल. खरं तर याच परिसरातील खरं तर दोन दमदार संघ पाहायला मिळतील. ते म्हणजेच तात्या प्रतिष्ठान बोनोली संघ, नंतर जय वाघोबा बोनोली. दोन्ही संघ मात्र दमदार आहेत. याच परिसरातील हे दोन्ही ताकदवार संघ आहेत. म्हणजेच आज अगदी घरच्या प्रेक्षकांना घरचे सामने देखील पाहायला मिळतील. घरचेच खेळाडू या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. त्या दोन्ही संघांना देऊयात प्रत्येक मॅच साठी शुभेच्छा. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज चंद्रकांत. ऑन साइडला मोठा फटका खेचलाय. इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत प्रभाकर. चुका होणार नाहीयेत. चांगला जजमेंट. एक हार्ड हिटर फलंदाज, एक मोठा बॅटर अर्थातच सुरेश. त्याला परतावं लागेल. परतीच्या प्रवासाला सुरुवात जरूर चांगली झाली, परंतु ती सुरुवात कायम ठेवता आली नाहीये आणि सूरज मात्र जड पावलांनी पवेलियनच्या एंडला फलंदाज बाद. धक्का दुसरा इथे लागला जातोय तो बीसीसी चिंचवली संघाला. अगदी सुरुवातीला आपण पाहतात चांगली सुरुवात मात्र बीसीसी चिंचवली संघाकडून झाली, परंतु तदनंतरचा कमबॅक अप्रतिम. शॉर्ट प्लेन बॉल, अपर कट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या ठिकाणी हा अजून एक डॉट बॉल. खरं तर पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता. फलंदाज आपण पाहतात खरं तर सुरेश यांचा, परंतु पहिल्याच बॉल वरती बाद झाले. परंतु तदनंतर आता इथनं सातत्याने गोलंदाज कमबॅक करत असताना या मॅच मध्ये गुडलेन स्पॉटचा चेंडू सॉफ्ट हँड इथे ड्राईव्ह करण्यात आला. कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी अनंता गावंडा यांना स्ट्राईक देण्याचं काम जयराम करत असणार, कारण की जयरामला माहिती आहे जर समोर चांगला फलंदाज असेल तर त्याला सातत्याने स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. इथे चांगला क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट इथे पाहायला मिळेल. ते म्हणजे जयराम यांच्या वतीने सिंगल आली या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक वरती हार्ड हिटर बॅटर कॅप्टन कुल अनंता गाबंडा यांना पण पाहता. गुडलेन स्पॉटचा चेंडू अगदी आपण पाहतात ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. खरं तर अनंत यांचा हा फेवरेट शॉट आहे, परंतु इथे सध्या तरी लाईन आणि लेंथ इथे मिस केली आहे. डॉट बॉल. सध्या तरी चिंचवली संघाला इथे थांबवण्याचं काम पाहायला मिळतोय. सुरुवातीला दमदार बॅटिंग झाली, परंतु तदनंतर ती सुरुवात कायम ठेवता आली नाहीये. सातत्याने डॉट बॉल, सातत्याने विकेट इथे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा शॉट प्लेन. इथे आपण पाहता अपिश अँड पनिश. बॉलला मात्र फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनंता गाबंड्याच्या बॅटमधून धमाका षटकार. थँक्यू सो मच. अगदी ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर मागचा चेंडू ज्या प्रकारे फेकला होता तिथे अनंता गाबंडा जरूर बीट झाले होते, परंतु तदनंतर सेम प्रकारचा चेंडू, परंतु त्यावरती वेगळा रिझल्ट अर्थातच षटकार. शेवटचा बॉल 1 to go. यस, शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. चंद्रकांत बॉलिंग मार्क वरती. आताचा हा चेंडू इथनं पाहावा लागेल. यस, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंच करत आहेत. एक अवांतर धावा मिळाली. अवांतर धावा संख्येच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. इथं आपण पाहतात सध्या तरी पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष करत असताना टीम बीसीसी चिंचवली संघ.
इथे देखील शॉट प्लेन फक्त दिशा दिली. व्हॉट अ शॉट. इथे गोलंदाजाच्या गतीचा वापर पूल करायचा होता परंतु अर्ध्या मनानं हा फटका केला. परंतु तरी देखील इथे चांगल्या धाबा पाहायला मिळतील अनंताच्या बॅट मधून. इथे धाबा मिळतील 4 चौकार. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा फलकावरती 30 पाहायला मिळतील. खरबाई विरुद्ध जय वाघोबा बोनोली दोन्ही संघ आपण इथे लगेचच रिपोर्टिंग करायचे आहे. टॉस इथे केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. चला मॅच ऑन करायचे आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती महेश मात्र 4था षटक घेऊन आलाय. 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तब्बल 30 धाबा फलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये फक्त 2 आणि तदनंतर आपण पाहिलात तिसऱ्या ओव्हर मध्ये जबल 12 धाबा पाहायला मिळाल्यात. परंतु शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. पहिलाच बॉल सॉफ्ट हॅन्डने इथे ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. इथे आपण पाहतात सध्या चांगली साथ देत असताना जयराम अनंता गावंडला. कारण की माहिती आहे जयरामला सध्या अनंता लय मध्ये आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जरूर आलाय परंतु इथनं अगदी अनंताला स्ट्राईक पाहिजे आणि ते काम सध्या जयराम करत असताना सिंगलच्या मदतीनं 31 धाबा फलकावरती. रेग्युलर गटातील हा सामना पाहायला मिळतोय. BCC चिंचवली विरुद्ध जय वाघोबा तामसई या 2 संघादरम्यान. खरं तर आपण ही स्पर्धा ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती पाहता जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे फटका दमदार आणि बॉलला फक्त दिशा दिली. पुन्हा एकदा बॉल पाठवलाय अगदी लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. पुन्हा एकदा धाबा मिळतील या ठिकाणी 4. अनंता गाबंडा यांच्या बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाही तरी देखील चांगला धाबा येत आहे त्या ठिकाणी. नक्कीच आनंदात देखील इथे म्हणत असेल की सध्या चाललंय काय. प्रॉपर टायमिंग होत नाहीये तरी देखील इथं चांगल्या धाबा पाहायला मिळत आहेत. धाबा कशाही येऊ द्यात या सध्या महत्वाच्या आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतात इथे धाबा येत आहेत. चौकाराच्या मदतीने 35 धाबा फलकावरती. पुन्हा एकदा मॅच ऑन. महेश राऊंड द विकेट महेश आले. समोर चेंडू होता लॉफ्ट केलाय. फटका अप्रतिम स्वीप शॉट आणि बॉल पाठवले सरळ काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धमाका अजून एक बिग हिट षटकार. भरपूर चांगला फटका अगदी समोर चेंडू होता. चांगला शॉट सिलेक्शन चांगला फटका त्याकडे पाहायला मिळाला. खरं तर भरपूर ताकद होती या फटक्यावरती. ताकद व तदनंतर नजर वाघचा संघ बादल सवारेचा संघ किशोर 11 खरबाई हा संघ यावर्षी खूप इन्फॉर्म मध्ये हा संघ पाहायला मिळेल. आणि त्याच्या विरोधात जे वाघोबा बोहनोली संघ हा देखील एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या संघ आज देखील दोडी मयूर पिसेकर अशाच पद्धतीचे मैदान दिसतं. आणि तशाच पद्धतीने देखील ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट हे खरं तर भरपूर चांगली प्रत्येक क्षणी कॅप्चर करते. आणि या ठिकाणी टॉस संपन्न केलाय. किशोर 11 खरवई त्याच्या अगेन्स्ट जे वाघोबा बोहनोली. इथे 2 संघाच्या दरम्यान टॉस देखील संपन्न झालाय आणि इथे
किशोर 11 खरवई या संघाने टॉस इथे जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण दिलंय ते जे वाघोबा भोवनोली या संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय एक अद्भुत दुनियेत आपण पुन्हा एकदा जाऊया. एक चमत्कारी दुनिया आहे. खर तर अनंता गाभांडाचं मी चर्चा जरूर केली जेव्हा ते ओपनला आले होते तेव्हाच आपण त्यांच्याकडे चर्चा केली. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ना विकी भाऊ अनंता गाभांडाचं एक वेगळंच नाव आहे आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी 9 ते 14 करून दाखवलाय. 3 बॉल 18 धावा त्याच्या बॅट मधून एक चांगल्या पद्धतीची खेळी सध्या पहिल्या इनिंग मध्ये त्याने साकारली आहे आणि सध्या आपण पाहतोय 54 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे तामसई टीमला. परंतु विचार केला तर तामसई टीमचा देखील आपण चर्चा करू. पनवेल विभागातला संघ आहे, खूप लांबूनचं अंतर कापून देखील आलेत आणि आपण पाहिली मलंगड विभागामध्ये एक स्पर्धा झाली होती. खर तर जे बोले कोशिवली आयोजित आमदार चषक 2025 पाठीमागच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेचे सर्वस्व खर तर दिलीप भगत आणि त्यांच्या बरोबरीनं सन्माननीय तुकारामजी वाघ सरांना आपण पाहिलं आणि संपूर्ण संघ त्या ठिकाणी पाहायला गेला. त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ तामसई संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तब्बल एक मोठी ट्रॉफी 5 ते 6 फुटाची ट्रॉफी होती आणि 80,000 रुपयाचं कॅश प्राइज तिथे तामसई टीमनं पटकावलं होतं आणि तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये 54 धावांचा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी उतरलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राज आणि त्यांच्या साथीनं प्रभाकर परंतु पहिलाच बॉल इथे स्विच हिट फटका खेळला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती प्रभाकरच्या बॅट मधून देखना स्ट्रोक 4 धावा. तामसई टीम साठी एकच सांगेन तर बीसीसी चिंचोली टीम साठी एकच सांगेन तामसई टीम देखील कच्चे गुरु के खिलाडी नाहीये. त्यांना माहिती आहे इथे 54 धावांचं टार्गेट कसं कंप्लीट करायचंय. हा देखील पुन्हा एकदा आपण पाहतो अडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षण चेंडूच्या पाठीमागे वेगाने तिथे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या मुवमेंटला प्रयत्न केले होते टीम साठी परंतु चेंडू थांबणार नाहीये. लगातारचा हा दुसरा बार फलंदाज प्रभाकरच्या बॅट मधून दुसरा चौकार. कुठलीही धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. कारण 2 चेंडू मागे 8 धावा फलंदाज प्रभाकरच्या बॅट मधून आपण पाहतोय. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक सुरेश निरगुडाचा राहिलाय परंतु पुन्हा एकदा चेंडू डीप फाईनला पाठवलाय. प्रभाकर थांबायला नाव घेत नाहीये. लगातारचा तिसरा बार फलंदाज प्रभाकर ऑन फायर चौकार. ओव्हर पर्यंत ओव्हर मध्ये ना खरं तर अनंता गाभांडानं 3 चेंडूंमध्ये 18 धावा बनवले गेले होते. तब्बल 4 चेंडू शिल्लक होते त्यामध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार लगवले होते अनंता गाभांडानं. परंतु त्याचाच आता प्रत्युत्तर देत असताना फलंदाज प्रभाकर लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. नेहमीच क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज हे घातकी मानले जातात परंतु आता स्विच हिटचा फटका होता. मनमोहरात आनंद फटके. सध्या तरी प्रभाकर हा खेळाडू खेळतोय. 4 बॉल खेळले त्याच्या बॅट मधून 12 धावा आल्यात. प्रत्येकी रिक्वायरमेंट पाहिलं गेलं तर प्रत्येकी षटकामागे तुम्हाला मी म्हणेन 13 खरं तर 25 अंश सरासरीने धावसंख्या दाफलकावरती गाठावी लागेल तामसई टीमला. परंतु ज्या धाव्या हव्यात त्या धाव्या सध्या तरी आता मैदानाच्या आतमध्ये तामसई टीमला पाहिजे तशा धावा आतापर्यंत येतात. 4 चेंडू 12 धावा तो खेळला. फुलटॉस बॉल इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु स्क्वेअर पण आम्हाला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की भीमर बॉल अर्थातच 9 चेंडू इथे पंचांचा आता हेलिकॉप्टर ऑन होईल आणि फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती राज. आता राजला या ठिकाणी मनमुरात आनंदा फटका खेचावाच लागेल कारण इथून टार्गेट खूप मोठं आहे
बीसीसी चिंचवली टीमच्या विरुद्ध तुम्हाला जिंकायचं आहे तर मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमकता करावी लागेल. इथे धावसंख्या पाहायला मिळेल 1+1 अशा मिळतील 2 धाबा आणि 14 धाबा दाफलकावरती. नो चेंडू आहे, नो चेंडू आहे, नो चेंडू भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवरती राजने षटकार डोगला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये तो इन होऊ शकतो, परंतु प्रयत्न केला होता, फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सरसवला होता परंतु झैल त्या ठिकाणी ड्रॉप झाली. जरी झैल पकडली असती तरी देखील राज हा खेळाडू बाद होऊ शकला नसता, कारण फेटचा बॉल होता आणि त्यावरती पुरेपूर फायदा उचलता आला नाही. हरकत नाहीये, 2 धावा आल्यात. या 2 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 16 धावा दाफलकावरती. खरं तर मी मगाशी तुम्हाला चर्चेत आणला प्रसादजी सबरे सर एकच सांगेन, कोणतीच धावत संख्या तुम्हाला क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे, कारण क्रिकेटची भविष्यवाणी आतापर्यंत कोणताच व्यक्ती करू शकला नाहीये. पुढे एकदा ऑन साइडला फटका लाजवाब आहे, परंतु लॉंग ऑनला खेळाडू तितकाच चांगला होता. राम खंडवी त्यांच्याकडनं झाली चूक आणि बॉल हाताला स्पर्श करून ब्रश करून सीमा पार. फलंदाज प्रभाकरच्या बॅट मधून आलाय हा देखणा दमदार षटकार. संपन्न झालं पहिल्या षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे बिनबाद 22 धावा दाफलकावरती. इथे 54 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. आता समीकरण राहिलंय 18 बॉल आणि विजयासाठी करावं लागतील तुम्हाला 32 धावा. या 18 चेंडूमध्ये 32 धावा बनतील की नाही ऐकूया प्रसादजी सरांचा आवाज. हॅलो, येस, थँक्यू सो मच सोनू सर. खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये इथे 22 धाबा कुठून काढल्यात. तब्बल पाहिलं तर 54 धाबा संख्येचा टार्गेट आहे, परंतु टार्गेट पहिल्याच ओव्हर मध्ये मी तर म्हणेन चेस करण्यासाठी मात्र हे चांगले प्रयत्न आहेत. सुरुवात चांगली झाली परंतु चिंचवली संघाकडून देखील चुका नक्कीच या मॅच मध्ये झालेल्या आहेत. सोपी कॅच परंतु त्या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला, परंतु इथनं कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती चंदर आलेत आणि इथनं पहिलाच बॉल हा डॉट पाहायला मिळतोय. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना दुसरं षटक तामसे संघाकडनं फेकी करत असताना आपण राज शेतला आपण पाहिलं त्या प्रकारचा हा षटक. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. झेल महत्वाचा आहे आणि झेल इथे कॅरी करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे कॅच जजमेंट आणि फलंदाज इथे बाद होत असताना फलंदाजाला जावं लागेल डगआउट मध्ये. सो मच डीजे. अगदी या ठिकाणी आपण पाहिला भरपूर चांगला झेल इथनं स्वतः गोलंदाज चंद्रने इथं कॅरी केलाय. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी स्क्रीनवरती. फटका खेळले होते परंतु तदनंतर आपण पाहतात चेंडू डिलिव्हर केल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू पर्यंत धावत आले आणि कठीण कॅच अशा असतात आणि तो कठीण कॅच मात्र चंद्रनं कॅरी केलाय. भरपूर चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी सध्या ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती पाहायला मिळते. विकेट आल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती मंगल. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना दोन्ही टीमला मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. दोन्ही टीम आहेत त्या दोन्ही टीमला मी तर म्हणेन नेहमी जाता इथनं जिद्द चिकाटी आणि मेहनत दाखवावी लागेल. परंतु इथे देखील चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र वेग फार कमी झाला आणि तदनंतर इथे हा देखील डॉट बॉल. सातत्याने डॉट पर्सेंटेज. विकेट आल्यानंतर सध्या तरी तामसई संघावरती दबाव आलाय का असं पाहावं लागेल. अगदी ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये चिंचवली संघाने धाबा जमा केल्या होत्या परंतु सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक झाला होता, अगदी तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी टीट फॉर टॅग या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑन साइडला उडवलाय, फटका इथे फसलाय. सुरेश प्रयत्न करतायत, चांगला प्रयत्न परंतु शेवटच्या मुवमेंटला
इथे कॅच ड्रॉप जवळ 25 ते 30 मीटर इथे सुरेशनं रनिंग केली, परंतु तदनंतर चेंडूपर्यंत पोहोचले. इथे ग्रीप करता आलं नाहीये आणि कॅच ड्रॉप क्रॅच इथनं ड्रॉप झाल्यानंतर मात्र 2 धाबा. भरपूर वेळ मात्र हा चेंडू हवेमध्ये अगदी तरंगत असताना पाहिला, परंतु इथे सुरेशचे कौतुक मी नक्कीच करेन, कारण की लांब उंच अंतर इथनं आपण पाहिलं कापत असताना चेंडूपर्यंत पोहोचले होते. 24 धाबा. इथे बॅटची एज आता चुका होणार नाहीयेत. एस्टांच्या मागे कॅप्टन कुलनं ही कॅच पकडली आहे. एस्टांच्या मागे झालंय काम तमाम. परतावा लागेल मला अगदी मंगल यांना डगआउट मध्ये फलंदाज बाद. टीजे अगदी या ठिकाणी आपण पाहतात भरपूर चांगला कमबॅक करत असताना आपण पाहतात गोलंदाजी करताना मात्र चंदरला सुंदर गोलंदाजी सातत्याने आपण पाहतात डॉट बॉल सातत्याने विकेट कमी धाबा देण्याचं काम सध्या या षटकामध्ये पाहायला मिळतोय. कमबॅकिंग ओव्हर आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 2च धाबा खर्च केल्यात, परंतु महत्वाचे 2 विकेट आपल्या नावावरती केलेत. शेवटचा बॉल अतिशय महत्वाचा हा चेंडू. सध्या तरी चांगलं षटक मित्र म्हणेन चिंचवली संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला अगदी फार कमी धाबा आल्यात, ते म्हणजेच जय वाघोबा तामसाई संघासाठी. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 1 धाव तर कंप्लीट आहे, परंतु एका टप्प्यावरती इथनं चांगली फिल्डिंग, परंतु 2 धाबा इथनं कंप्लीट पाहायला मिळतील. यस षटक क्रमांक या ठिकाणी दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतील 26 धाबा. आता येणारे उर्वरित समीकरण अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 28 धाबा संख्येची गरज. 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे. इथून देखील हा सामना अगदी तामसे संघाच्या बाजूने देखील जाऊ शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला चिंचवली संघ या टीमने आता पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. सातत्याने तेच खरं तर कमबॅक कायम ठेवावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला आता इथून फलंदाजांना सातत्याने अगदी बॉल नुसार मात्र फटका खेळावा लागतील. अगदी मिनिट नुसार क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. सातत्याने आता इथनं कंट्रोल क्रिकेट हे खेळावं लागेल, ते म्हणजेच जय बागोबा तामसाई संघाला. स्ट्राइक वरती बॅटर फलंदाज राज आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे उडवलाय, फटका इथे फसलाय, परंतु इथे चुकीची जजमेंट. इथे नशिबाची साथ मिळेल आणि चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नरला बेट करून सीमारेषा बाहेर. धावा येत नाही, मिळत आहेत 4 चौकार. महत्वाच्या क्षणावरती हा चौकार आलाय. पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉल वरती या 4 धावा आल्यात. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राज आहेत तोपर्यंत या ठिकाणी या धावा चेस होऊ शकतात, परंतु इथे आपण पाहता कमबॅक करत असताना गोलंदाज अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज राजू जो सातत्याने चेंडू वळवतोय, अगदी सातत्याने हातभर चेंडू वळवण्याची क्षमता मात्र राजूकडे आहे. तो सध्या चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही टीम सध्या प्रयत्न करतायत. इथे स्लोवर वन बॉल पुन्हा एकदा आपण पाहता टप्पा पडल्यानंतर टर्न होणारा हा चेंडू, परंतु वेस्टांच्या मागे सध्या चांगली बॉल मात्र गॅदर केले जातात. चांगला बॉल इथे जज केला जातोय. अजून एक डॉट बॉल पहिल्या बॉल वरती मात्र केलेल्या चुका, परंतु तदनंतर त्या चुकांमधून मात्र एक चांगली शिक मित्रांनी या ठिकाणी घेतलेली आहे. फ्रंट फूट वरती आले होते, परंतु इथे मात्र जास्त फायदा घेता आला नाहीये. आणि त्यानंतर अगदी यष्टांच्या मागे फलंदाजाला आपण पाहतात अगदी स्टंपिंग करण्याचं काम अनंत गावंडाने केलं. फलंदाजीत होईल बाद. राज बॅक टू द पवेलियन.
अगदी या ठिकाणी आपण पाहतात कमबॅकिंग ओव्हर टर्निंग पॉइंट हे षटक आहे दोन्ही टीम साठी हा महत्वाचा सामना मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आता उर्वरित समीकरण राहिलंय 8 बॉल सामना जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज इथे देखील हा चेंडू चांगला आहे टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू सातत्याने गुडलँड स्पॉट वरती मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतात गोलंदाज राजू यांना आपण पाहता पुन्हा एकदा डॉट बॉल यस पंच या ठिकाणी चेक करायचं आहे स्टंपिंग साठी का यस आता इथे स्टंपिंग साठी चेक केलं जाईल इथे हा चेंडू चांगला आहे यस या ठिकाणी नॉट आउट डॉट बॉल आता मात्र उर्वरित समीकरण 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज भरपूर महत्वाचा हा चेंडू या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा इथे तामसे संघ कमबॅक करू शकतो परंतु इथे हा चेंडू भरपूर वळण घेताना पाहायला मिळेल यस पंचांचा इशारा सागरबाग सरांना आपण पाहता पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी वाईटचा इशारा मात्र इथे पंच करतायत वाईट बॉल आलाय 7 मध्ये 23 बनवायच्यात केल्याने होते रे अधिक केले पाहिजे इतना आता पाहतात सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने मेहनत सातत्याने प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतील 7 बॉल 23 ची गरज इथे हा फसवा चेंडू परंतु लाऊड अपील पाहायला मिळते परंतु यस पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय की डॉट बॉल नॉट आउट या ठिकाणी पाहायला मिळेल यस अंपायर्स वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी पंच नक्कीच चेक करायचा आहे या ठिकाणी आणि भीमसाठी मात्र रिव्ह्यू दिला यस पंचांचा कॉल आहे या ठिकाणी आता चेक केलं जाईल यस बॉल आहे या ठिकाणी फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आता शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज अगदी पंचांच्या नक्कीच मनामध्ये डाऊट होता की हा चेंडू डॉट आहे की वाईट परंतु अगदी पंचाने रिस्क इथे घेतली नाहीये आणि लगेचच इथे पंचाने हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय आणि त्यांनी सांगितलं की आता तिसरे पंच या ठिकाणी रिझल्ट येतील डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आता शेवटचे 6 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज इथून आता प्रत्येक बॉल वरती चौकार खेचणं फार महत्वाचं आहे 6 बॉल मध्ये आता 23 बनवायच्यात 4 मोठे फटके 4 षटकार आले तर सामना जय वाघोबा तामसाई संघाच्या बाजूने पाहायला मिळेल परंतु शेवटच्या षटकासाठी शरद यांना आपण नक्कीच पाहता राखून ठेवलं होतं आणि आता इथून शरदला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल हे सांगणं फार कठीण एका चेंडू मध्ये अगदी 6 धावा होत आहेत परंतु एका चेंडू मध्ये 1 धाव कधीच होत नाहीये परंतु कित्येकदा मी पाहिलं परंतु या मॅच मध्ये 6 मध्ये 23 बनवायचे आहेत स्ट्राईक वरती बॅट्समन संदेश आताचा हा चेंडू खरं तर बॅटर पासून दूर पंचांचा इशारा आता यस या ठिकाणी पुन्हा एकदा आता चेक केलं जाईल वाईट साठी पहा पंच कोणत्याही पोझिशन साठी इथे रिव्ह्यू घेऊ शकतात यस डॉट बॉल आहे या ठिकाणी अगदी डॉट बॉल पाहायला मिळेल खरं तर पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट सध्या तरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा फायदा इथे पाहायला मिळेल आणि आता हा चेंडू फुलटास होता गॅप मध्ये बॉलला ढकललं पॉइंट मध्ये खेळाडू आहेत एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील आता इथून सातत्याने प्रत्येक बॉल वरती मात्र अटॅक करावा लागेल प्रत्येक बॉल मात्र बाउंड्रीच्या बाहेर फेकावा लागेल तेव्हाच हा सामना मात्र जय भागोबा तामसाई संघ जिंकू शकतो मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल संघर्षांच्या कहाण्या मात्र प्रत्येकाला आवडतात परंतु संघर्ष करायला कोणालाच आवडत नाहीये परंतु या मॅच मध्ये जर का सामना जिंकला तर तामसाई संघ या फलंदाजाला कधीच विसरू शकत नाहीये परंतु महत्वाचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे हा चेंडू डॉट पाहायला मिळेल आणि आता मॅचचा समीकरण आता जबरपास चिंचवली संघाच्या बाजूने पाहायला मिळेल अर्थातच येणारे 3 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे
यॉर्कर लेन बॉलर बॅक टू ड्राईव्ह इथे यस पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर फलंदाज बाद आहे परंतु आता इथे पुन्हा एकदा चेक केलं जाईल. यस इथे बॅट्समन आउट आहेत कारण की या ठिकाणी कॅच मात्र कॅरी केली आहे. नक्कीच बंपरचा देखील इथे डाऊट होता परंतु इथनं पंचाने लगेच सांगितलं की ते चेक करायचं आहे आणि इथे फलंदाज बाद होईल संदेश आणि संदेशला परतावं लागेल पवेलियन मध्ये. आता इथून सामना जड झालाय तो म्हणजेच जय भागोबा तामसे संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये मात्र चिंचवली संघानं अप्रतिम बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी करत असताना देखील भरपूर चांगली गोलंदाजी कमबॅकिंग या ठिकाणी ओव्हर राहिलेत. खरं तर प्रत्येक गोलंदाजाने इथे चांगली कामगिरी अगदी पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा आल्या होत्या परंतु तदनंतर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर चंदर बत्तत नंतर राजू आणि आता मात्र शरद इथे चांगली गोलंदाजी करतायत. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक राहिलेत आणि आता क्रिकेटची औपचारिकता या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळेल. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु इथे आपण पाहता बॅटचे एज आणि यष्टांच्या मागे मात्र अजून एक कॅच कलेक्ट करण्यात आली आणि फलंदाज इथे होईल बाद. शेवटचा 1 बॉल आणि आता पूर्णपणे हा सामना बीसीसी चिंचवली संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल हा देखील डॉट आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच बीसीसी चिंचवली संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यस या ठिकाणी आम्ही तुर्तास थांबतोय आणि पुन्हा एकदा ऐकूयात मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक सोनू अगिवळा सरांचा आवाज. हॅलो हॅलो थँक्यू सो मच प्रसादजी सफारे सर यांचा पण आवाज ऐकला. रेग्युलर गटातील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर सॉरी पहिली मॅच होती. चॅम्पियन संघ तो संघ त्या ठिकाणी ठरला होता परंतु आज बीसीसी चिंचवली टीमच्या विरोधात त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. कधी कधी विजय हे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्या संघाला मिळत नाहीये परंतु आज बीसीसी चिंचवली टीमनं 9-4 करून दाखवलाय. क्या बात आहे. जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळाले परंतु या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. 10 चेंडू ज्याने फेस केले आणि त्याच्या बॅट मधून 32 धावा आल्यात. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अनंता गाबंडा कॅप्टन कोण आपण लगेचच या. 10 चेंडू 32 धावा या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला कॅमेरामन या ठिकाणी आपण कॅप्चर करा कारण हे क्षण भरपूर महत्वाचे आहेत. 10 चेंडू 32 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आपण पाहतोय सन्माननीय बाळाजी शिंगवे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन अनंता गाबंडा या खेळाडूला सन्मानित करतोय. अनंता गाबंडा तुला